कालच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं बुस्ट्रॅप काय आहे किंवा बुस्ट्रॅपमध्ये काय काय यूज केलं जातं किंवा बुस्ट्रॅप काय काय यूज करते हे आपण बघितलं होतं. त्यामध्ये HTML असेल, CSS असेल, jQuery असेल, जावास्क्रिप्ट असेल, ते आपण कालच्या त्यामध्ये बघितलं होतं. आता jQueryची फंक्शनॅलिटी आहे, त्या फंक्शनॅलिटीमध्ये ज्यावेळेस jQuery फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते, jQuery यूज करण्यासाठी किंवा jQuery समजण्यासाठी अगोदर जावास्क्रिप्ट येणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी असं नसणार आहे की जावास्क्रिप्टची फाईल आहे, त्या ठिकाणी jQueryची फाईल असणार आहे. बट jQuery जावास्क्रिप्ट का आलेलं? कारण की jQuery जर शिकायची असेल तर त्यासाठी रिक्वायर्ड आहे जावास्क्रिप्ट. इथपर्यंत आपण काल आलो होतो आणि काल 3 वेबसाईट बघितल्या होत्या. बाकीच्या 1-2 सोडून द्या. फर्स्ट म्हणजे गेट बूटस्ट्रॅप आणि जी सेकंड होती ती होती टेलेरिक. टेलेरिक ही थर्ड पार्टी होती. गेट बूटस्ट्रॅप ही स्टँडर्ड वेबसाईट होती. म्हणजे ऑफिशियल वेबसाईट बूटस्ट्रॅपची. वेबसाईट चेक केल्या तुम्ही सगळ्यांनी? वेबसाईट चेक केल्या? मेसेजमध्ये सांगायचं सगळ्यांनी येस नो काही असेल ते आन्सर जे काय असेल ते. बाकीचे येस नो काही असेल ना? मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ सगळ्यांचं नोच आन्सर आहे. मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ सगळ्यांचं नोच आन्सर आहे. सगळ्यांनी बघा ते एकदा, गरजेचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे. माहिती आहे तुमच्या मागे थोडासा लोड आहे, त्यामुळे तुम्हाला जे वेब डेव्हलपमेंटला ऑफलाईनला बोलवायचं होतं उद्या, ते पण नाही बोलवणार. तुमचे ज्यावेळेस प्रॅक्टिकल संपतील त्याच्यानंतर तुम्हाला ऑफलाईन बोलवलं जाईल. प्रॅक्टिकल संपल्यानंतर 1 दिवस, 1 किंवा 2 दिवस. ठीक आहे, त्याचा पण लोड घेऊ नका. तुमच्या प्रॅक्टिकलचा अभ्यास करा. बट जेवढं रोज होतंय ना थोडंसं 1 तास. पुढे गेल्यानंतर 1-1.5 तासापर्यंत जाते लेक्चर. तेवढं फक्त करत जा. जेवढं होईल तेवढंच, जास्त पण नकोय. आता हे आपण बघितलं होतं की बूटस्ट्रॅप काय काय कंप्राइजेस करतं. आता बूटस्ट्रॅप काय काय प्रोव्हाइड करतं हे आपल्यालाच बघायचंय. सगळ्यात फर्स्ट प्रोव्हाइड करणार HTML मार्कअप. आता HTML मार्कअप म्हणजे आपण ज्यावेळेस आपण HTML स्टार्ट केले त्यावेळेस बघितलंय. मार्कअप म्हणजे काय? जर मार्कअप नसेल लक्षात तर सिंपल HTML टॅग म्हणला तरी चालेल. HTML एलिमेंट्स म्हणला तरी चालेल. बूटस्ट्रॅप प्रोव्हाइड करणार HTML एलिमेंट्स, HTML मार्कअप म्हणजे त्यामध्ये सगळं येणार. मग तुमचे एलिमेंट असतील, तुमचे टॅग्स असतील, हे सगळं त्यामध्ये येणार. त्यानंतर सेकंड प्रोव्हाइड करणार CSS क्लासेस. थर्ड प्रोव्हाइड करणार jQuery ॲट्रिब्यूट्स. एवढं आपल्या बूटस्ट्रॅप प्रोव्हाइड करणार आहे. सगळ्यात फर्स्ट आहे HTML मार्कअप. त्यामध्ये टॅग असतील, एलिमेंट्स असतील, त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं ना बूटस्ट्रॅपमध्ये आणि रिस्पॉन्सिव्हनेस. त्यानंतर आहे CSS क्लासेस. आता आपण CSS मध्ये क्लासेस भरपूर सारे बघितले आहे. त्यावेळेस आपण सिलेक्टर्स बघितले, त्यानंतर सुडो क्लासेस बघितले. त्या ठिकाणी जर HTML मध्ये आपण बटन घेतलं, सिंपल बटन आहे माझ्याकडे, असं सिंपल बटन घेतो आपण. यामध्ये काहीतरी नेम देतो, सबमिट. ओके, असं बटन घेतो. आता हे सिंपल फॉर्मॅटमध्ये येणार आहे हे बटन. मग जर या बटनला जे सबमिट ऑप्शन आहे, यासाठी मग मला जर काही कलर चेंज करायचा आहे, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, काहीतरी लाइनिंग चेंज करायची,
तर मग मला काहीतरी प्रॉपर्टीज राईट कराव्या लागतात, व्हॅल्यूज प्रोव्हाइड करावे लागतात CSS मध्ये. मग आता हे जे सबमिट आहे, मग याला बॅकग्राऊंड कलर काहीतरी द्यायचा आहे. जे सबमिट टेक्स्ट आहे त्याला काहीतरी कलर द्यायचा आहे. त्याला जर काहीतरी बॉर्डर पाहिजे असेल तर बॉर्डर द्यावी लागेल. आता या ठिकाणी सबमिट आहे. या ठिकाणी जर कन्सिडर करा की सबमिट बटन नाहीये, बटन काहीतरी वेगळंच आहे. फॉर एक्झाम्पल वॉर्निंगचं बटन आहे. वॉर्निंगसाठी आहे. आता जे वॉर्निंग आहे, आता आपण बघितलं होतं बाकीचे कलर कॉम्बिनेशन थोडंफार बघितलं होतं. त्यामध्ये जो वॉर्निंग आहे, वॉर्निंगसाठी एक कलर असतो, एक स्पेसिफिक कलर प्रोव्हाइड केला असतो वॉर्निंगसाठी, किंवा डेंजर असेल तर त्यासाठी, डार्कसाठी असं काहीतरी बटन आहे, त्यासाठी काहीतरी कलर प्रोव्हाइड केले असतात. मग जर मला सिंपल HTML किंवा CSS थ्रू जर यांना प्रेझेंट करायचंय तर या ठिकाणी मग मला बॅकग्राऊंड कलर द्यावा लागेल, टेक्स्ट इफेक्ट्स द्यावा लागतील, काहीतरी बॉर्डर द्यावी लागेल. म्हणजे या ठिकाणी जे वर्क आहे ते थोडं लेंदी प्रोसेसमध्ये जाते. बट जर तुम्ही त्याच ठिकाणी जर बुटस्ट्रॅपचा यूज केला तर ते वर्क इझिली होते, कारण की त्या ठिकाणी जे प्रिडिफाईन क्लासेस आहे बुटस्ट्रॅप CSS साठी जे यूज करत आहे ते स्वतः प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्यानंतर आहे jQuery ऍट्रिब्यूट्स. jQueryचे जे ऍट्रिब्यूट्स आहे ते असणार आहे यानंतर. गाईज टाइमला जॉईन होत आहे. हा होता आपला सिंपल, म्हणजे काय काय प्रोव्हाइड करणार आहे तो पार्ट होता. बुटस्ट्रॅप काय काय प्रोव्हाइड करणार आहे, आता ते एक एक वर्ड झालंय. त्यानंतर आता जे करंट व्हर्जन आहे बुटस्ट्रॅपचं, ते काल तुम्हाला सांगितलं होतं की करंट व्हर्जन कोणतं आहे बुटस्ट्रॅपचं. तर करंट व्हर्जन आहे आपलं 5.3.8. आणि जे 5 व्हर्जन आहे ते व्हर्जन लॉन्च झाले 2021 ला, म्हणजे काल सांगितलं होतं 1-2 वर्षापूर्वी. आणि आता जे लेटेस्ट जॉईन रिलीज झालंय 25 ऑगस्ट 2025 ला, ते आहे 5.3.8. हे व्हर्जन लॉन्च झालं आहे, बट मार्केटमध्ये अजून पण 5 सर स्क्रीन नाही दिसत. काही सगळ्यांना दिसत, आणि ते प्रोडक्शन लेवलला असतं डायरेक्ट. हे सगळं सेटअप केल्यानंतर या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, सध्या सेटअपची गरज नाही आपल्याला, बट सेटअपसाठी काय काय लागतंय ते या ठिकाणी राईट करतो मी. सेटअप एन्व्हायरमेंट, बुटस्ट्रॅप. ओके, आणि जे करंट व्हर्जन चालू आहे आपलं किंवा इंडस्ट्री लेवलला यूज केलं जातं, व्हर्जन यूज करायला स्टार्ट होतात फॉर एक्झाम्पल 3.2, त्यानंतर 4.2 अँड 5 हे व्हर्जन आहे. ओके, बट जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते आहे 5.3.8. is used all over. मग आता यामध्ये जे TY वाले आहे त्यांचे काहीतरी प्रॅक्टिकल चालू आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी बुटस्ट्रॅपचे तुम्हाला PHP नावाचा एक सब्जेक्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी काहीतरी लॅब बुक काढलं पण असेल. त्या ठिकाणी कोणतं यूज केलं बघितलंय का तुम्ही? लिंक मध्ये आहे, मी सकाळी एक जणाची लॅब बुक बघत होतो त्यामध्ये दिसलं मला. सांगा. यूजच नाही केलं सर. नाही, तुम्ही यूज करत नाही तो विषय वेगळा आहे, बट त्यामध्ये लॅबबुक मध्ये दिलेलं आहे त्यांनी बुटस्ट्रॅपचे जे HTML CSS बुटस्ट्रॅप, जे बुटस्ट्रॅपचा जो सेक्शन आहे ना, बुटस्ट्रॅप सेक्शन मध्ये जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये फाईल लिंक केलेल्या असतात, म्हणजे कशाच्या बुटस्ट्रॅपच्या फाईल लिंक केल्या असतात, आणि त्यामध्ये व्हर्जन प्रोव्हाइड करतात, शो करतात की कोणत्या व्हर्जन मध्ये आहे. बघितलंय? तर त्या ठिकाणी आहे 3.4, 4.3
हे व्हर्जन त्या ठिकाणी आहे. असेल शेजारी लॅबबुक तर चेक करा परत एकदा, जे TY वाले आहे त्यांनी. मग आता त्या ठिकाणी इंडस्ट्री लेव्हलला किंवा जे बुकमध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रिंट केलं असेल किंवा बुक आता भरपूर दिवसापासून आहे ते किंवा लॅब मॅन्युअल असतील तुमचे. त्या ठिकाणी त्यांनी जे सेटअप तयार केलाय तो 3.4चा आहे, 4.2 आणि 4.3चा आहे. बट इंडस्ट्री लेव्हलला आता यूज केला तर 5 बुटस्ट्रॅपचं जे व्हर्जन आहे. बट 5 ही व्हर्जन का यूज केलं जातं? कारण की ते 2021ला लॉन्च झालंय. त्याची टेस्टिंग सगळं झालंय आणि त्याच्यामुळे आता सगळे ड्रॉबॅक्स कव्हर करून ते आता 5 यूज करताय. बट आता न्यूली म्हणजे 25 ऑगस्ट 2025ला त्यांनी 5.3.8 हे व्हर्जन लॉन्च केलंय. आता हे यूज करण्यासाठी अजून भरपूर दिवस लागतील. ते युजर फ्रेंडली होण्यासाठी, सिस्टम फ्रेंडली होण्यासाठी, डिव्हाइस फ्रेंडली, ब्राउझर फ्रेंडली हे सगळं होण्यासाठी त्याला भरपूर दिवस लागतील. ते झाल्यानंतर ते पण यूज करतील. मग आता यांचा सेटअप करताना सगळ्यात फर्स्ट अगोदर तुम्हाला कमांड रन कराव्या लागतात. त्यामध्ये फर्स्ट असते npm install bootstrap. ओके, त्यानंतर -save. आता हा जो लास्ट ऑप्शन आहे सेव्ह, हा 4 व्हर्जन पर्यंत किंवा आता जे ओल्ड व्हर्जन आहे तेपर्यंत मॅन्डेटरी होता. आता जे न्यूली व्हर्जन इंट्रोड्यूस झाले त्यामध्ये ते टेम्पररी आहे. घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. म्हणजे याने काय होणार, बुटस्ट्रॅपचे जेवढे काही फाईल्स आहेत त्या इन्स्टॉल होणार आहे. त्यानंतर सेकंड आहे npm install bootstrap icon. आणि थर्ड आहे npm install jQuery. सगळ्यात लास्टचं ते कंपल्सरी नाही लागत आहे, बट ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तुम्ही मग ज्यावेळेस लागते त्यावेळेस इन्स्टॉल करण्यापेक्षा अगोदरच इन्स्टॉल करून ठेवायचं. याने काय होणार, बुटस्ट्रॅपच्या ज्या फाईल्स आहेत त्या येणार. मग त्यामध्ये HTML असेल, CSS असेल, HTML मार्कअप येणार, त्यामध्ये CSS चे क्लासेस येणार. त्यानंतर जे सेकंड आहे ते आहे आयकॉन्स. जे तुम्हाला काल आयकॉन्स दाखवले होते, 1, फिल 1, सर्कल 1, जे दाखवलं होतं ना, ते आयकॉन्स शो होण्यासाठी हे तुम्हाला पॅकेज इन्स्टॉल करावं लागतं आपल्या टर्मिनलला. ठीक आहे. मग आता एवढे 3 कंपल्सरी आहे. मग बाकीचे अजून भरपूर सारे आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते इन्स्टॉल पण करू शकता. बट हे 3 मॅन्डेटरी आहे किंवा कंपल्सरी आहे. आता यामध्ये जे रिक्वायर्ड असतात, आता इथे इथपर्यंत झालंय. आता एक मेन पॅकेज झाले, बुटस्ट्रॅप असेल. आता ज्यावेळेस हे तुम्ही पॅकेज ओपन करणार, पॅकेजमध्ये तुम्हाला भरपूर सारे पॅकेज दिसणार. तुम्हाला मिनिफिकेशन फाईल दिसणार. बट मिनिफिकेशन फाईल ही यूज कधी करायची त्यावेळेस पण सांगितलंय. मेन फाईललाच मिनिफिकेशन फाईल बोलतात आणि मिनिफिकेशन फाईल ही लास्ट स्टेजला किंवा प्रोडक्शन लेव्हलला यूज केली जाते. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट झालाय आणि कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला क्लायंटला द्यायचा आहे. प्रोडक्शन झाल्यानंतर किंवा प्रोडक्शनच्या वेळेस त्यावेळेस मिनिफिकेशन फाईल यूज करायची. या सगळ्या फाईल्स यामध्ये असतात. मग आता ज्या ठिकाणी ज्या मेन फाईल्स आहेत, त्यामधील पण मेन्स जसं पॅकेज आहे. आता त्यांची जावा झाली, त्यांना माहित आहे पॅकेजमध्ये भरपूर सारं पॅकेजमध्ये पॅकेज असे भरपूर सारे बनवू शकतो आपण. तसं आता ही मेन आहे. मेन फोल्डर पॅकेज ज्यांना पॅकेज कळत नाही त्यांनी फोल्डर कन्सिडर करा. आता एक फोल्डर आहे माझ्याकडे, जसं आपलं प्रोजेक्टच आहे बघा. प्रोजेक्टचं फोल्डर ओपन करतो आपले. या ठिकाणी सी ड्राईव्ह. आता सी ड्राईव्ह मध्ये ऑनलाईन वेब बॅच नावाचं एक फोल्डर आहे. म्हणजे मेन फोल्डर आहे, त्यामध्ये 4 सब फोल्डर आहे. त्या 4 सब फोल्डरमध्ये आपण ज्यावेळेस वेब ॲप नावाचं एक फोल्डर ओपन करतोय, त्या फोल्डरमध्ये परत 2 फोल्डर आहे. पब्लिक नावाचं फोल्डर ओपन केलं, त्यामध्ये भरपूर साऱ्या फाईल्स आहे. मग आता यापैकी कोणत्या फाईल्स आपल्याला कंपल्सरी लागतात त्या फाईल्स आपल्याला बघायच्या. म्हणजे कोणत्या फाईल्स रिक्वायर्ड आहे कंपल्सरी. ठीक आहे. असे भरपूर सारे. आता मग आता प्रत्येक यूज करायची का आपल्याला? नाहीये. जी कंपल्सरी लागते तेवढ्या बघायचे आपल्याला. या ठिकाणी राईट करतो, फाईल्स रिक्वायर्ड फॉर युझिंग bootstrap components
त्यामध्ये येतं बुस्ट्रॅप डॉट CSS, त्यानंतर सेकंड येते बुस्ट्रॅप आयकॉन्स डॉट CSS, बुस्ट्रॅप आयकॉन्स डॉट CSS. त्यानंतर थर्ड आहे jQuery डॉट jQuery डॉट JS. आणि लास्ट आहे bootstrap डॉट बंडल डॉट JS. bootstrap डॉट बंडल डॉट JS. एवढ्या फाईल्स आपल्याला त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे किंवा गरजेचे आहे. आता मेन पॅकेजेस झाले, आता हे कंपोनंट झाले. आता कंपोनंट्स कालच्या लेक्चरमध्ये बघितलंय आणि राईट पण करून दिलं होतं. कंपोनंट्स कुठे गेले? या ठिकाणी बघा कंपोनंट्स असं कंपोनंट्स कंप्राइजेस किंवा वेब कंपोनंट्स म्हणजे काय, किंवा बुस्टरॅप प्रोव्हाइड्स प्रीडिफाईन कंपोनंट्स, त्याला वेब कंपोनंट्स बोलतात. मग आता ते कंपोनंट्स आपलं रिक्वायर्ड आहे किंवा गरजेचे आहे. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट येतं बुस्टरॅप डॉट CSS, बुस्टरॅप आयकॉन्स डॉट CSS, jQuery डॉट JS आणि बुस्टरॅप डॉट बंडल डॉट JS. आता एवढं आपलं रिक्वायर्ड आहे. आणि ज्यावेळेस आपण बुस्टरॅप यूज करतो, आता बुस्टरॅप यूज केल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर सारे चेंजेस पण केले जातात. आता मग बुस्टरॅप यूज का करायचंय ते तर आपण बघितलंय. त्याने काय होणार, आपलं पेज रिस्पॉन्सिव्ह होणार आहे. बाकीचं एक बटनचं एक्झाम्पल सांगितलं लेक्चर स्टार्ट होण्याच्या अगोदर. बटन जर घेतलं सिंपल आपण HTML मध्ये, तर मग त्या ठिकाणी त्याला बोल्ड बॅकग्राऊंड कलर द्यावा लागतो, टेक्स्ट इफेक्ट द्यावा लागतात, टेक्स्ट कलर द्यावा लागतात. तसं जर तुम्ही CSS आणि HTML न यूज करता डायरेक्ट बुस्टरॅप यूज करताय, म्हणजे डायरेक्ट म्हणजे बुस्टरॅप सेपरेट नाही यूज करायची, त्यामध्येच यूज करायची. बट बुस्टरॅपचा कोड यूज करताय त्यावेळेस तुमचा कोड हा इझी होणार आहे आणि रिस्पॉन्सिव्ह होणार आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण असणार आहे. तुमचं जे आउटपुट येणार आहे ते. आणि ज्यावेळेस बुस्टरॅप यूज केलं तर त्यावेळेस ते बाय डिफॉल्ट एक फॉन्ट यूज केला जातो त्या ठिकाणी. त्या फॉन्टचं नेम आहे रोबोटो. नोट म्हणून राईट करतो या ठिकाणी. बुस्टरॅप uses roboto font. By default. So by default आहे, नंतर तुम्ही त्याला चेंज पण करू शकता. बाय डिफॉल्ट बुस्टरॅप युजेस रोबोटो फॉन्ट. हा फॉन्ट काय करणार आहे, बुस्टरॅप यूज करणार आहे. आता मग बुस्टरॅप ज्यावेळेस आपण यूज करणार त्या ठिकाणी जे बुस्टरॅपचे कंपोनंट्स आहे, आता कंपोनंट असते किंवा कंटेनर असतील. आपण डिव असं एक कंटेनर घेतो, डिव असेल, पॅराग्राफ असेल, तुम्ही त्याला कंटेनर बोलू शकता. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट गाईस. सॉरी गाईज. मग आपण आता सगळ्यात अगोदर हे इन्स्टॉल न करता अगोदर ऑनलाईन कसं यूज केलं तर ते बघायचं आपल्याला. म्हणजे ऑनलाईन लिंक यूज करून पण आपण करू शकतो. नसेल तसं करायचं तर आपण ते इन्स्टॉल पण करू शकतो. अगोदर आपण ऑनलाईन यूज करूया. आता ऑनलाईन यूज करायचं म्हणल्यावर आपल्याला काय लागेल, ऑनलाईनची लिंक कोणती घ्यायची हे बघावं लागेल. आणि बुस्टरॅपने स्वतःची एक वेबसाईट दिली आहे, कोणती, गेट बुस्टरॅप नावाने. एक फाईल क्रिएट करूया आपण बुस्टरॅप नेमने, बुस्टरॅपचे प्रोग्राम त्याच्यात करूया. डॉक टाईप
HTML डॉक्युमेंट. HTML डॉक्युमेंट झाल्यानंतर त्यामध्ये हेड मध्ये टायटल मध्ये जो बूटस्ट्रॅप नेम. त्यानंतर बॉडी. ठीक आहे, एवढा आपला हा सिंपल कोड आहे. मग आता ते हेड आहे. हेड मध्ये तुम्ही आता आपल्याला बूटस्ट्रॅपच्या लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड करायच्या आहे. आता काही ज्या लिंक आहे त्या हेड मध्ये प्रोव्हाइड कराव्या लागतात आणि काही लिंक ह्या बॉडी मध्ये प्रोव्हाइड कराव्या लागतात. त्यामध्ये काही कोणत्या? आता या ठिकाणी आपल्याला फाईल बघायची आहे. या ठिकाणी फाईल बघितलंय. आता या ठिकाणी बूटस्ट्रॅप आहे, बूटस्ट्रॅप आयकॉन्स आहे आणि जेक्वेरी आहे. ज्या जेक्वेरीच्या किंवा स्क्रिप्टमध्ये ज्या फाईल्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत किंवा लिंक करणार आहोत ॲज अ स्टँडर्ड रूल, जे व्हर्जन आहे 5 व्हर्जन ज्यावेळेस लॉन्च झालं त्यावेळेस ती कम्युनिटी आहे, स्टँडर्ड कम्युनिटी जी आहे बूटस्ट्रॅपची, तर त्यांनी सांगितलं आहे ज्या स्क्रिप्टमध्ये फाईल तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात किंवा लिंक करणार आहोत त्या ॲज अ स्टँडर्ड रूल तुम्ही पुढे यूज करायच्या बॉडीमध्ये, आणि बाकीचे तुमचे जे CSS असतील किंवा आयकॉन्स असतील ते तुम्ही हेडमध्ये प्रोव्हाइड करायचे किंवा हेडमध्ये राईट करायचे. तिन्ही सुद्धा हेडमध्ये राईट केलं तर काही इश्यू येणार नाहीये. बट जर काही ब्राउझर त्यांना सपोर्ट केलं नाही, अबनॉर्मल बिहेवियर त्या ठिकाणी जर झालं तर तुमचं आउटपुट पाहिजे तसं त्या ठिकाणी येणार नाहीये. त्यामुळे ज्या 2 फाईल्स आहेत त्या हेडमध्ये प्रोव्हाइड करायच्या आणि जी स्क्रिप्टमध्ये आपण फाईल राईट करणार ती बॉडीमध्ये प्रोव्हाइड करायची. मग सगळ्यात अगोदर आपण जाऊया आता आपल्या वेबसाईटकडे. तुम्हाला जी काल वेबसाईट बघायला सांगितली होती ती वेबसाईट getbootstrap.com. ही वेबसाईट आहे. आता जर तुम्ही याच्या डायरेक्ट आयकॉन्सवर गेला आणि या ठिकाणून कोणता एक स्पेसिफिक आयकॉन घेतला, फॉर एक्झाम्पल आयकॉन असेल वनचा, हा जो वनचा आयकॉन आहे तो घेतला. मग त्यासाठी सेम असा प्रिंट होण्यासाठी हा जो आयकॉन आहे ना असा प्रिंट होण्यासाठी हा कोड इथे आहे. क्लास BI -1 -सर्कल -फिल हा आयकॉन आहे. हे बॉडीमध्ये आपल्याला राईट करायचं आहे. जर सिंपल मी डायरेक्ट जर असं राईट केलं तर काही चेंज होणार नाहीये, तो प्रिंटच होणार नाहीये. तो प्रिंट होणार नाहीये कारण की हा जो क्लास आहे ना हा क्लास आहे बूटस्ट्रॅप आयकॉन्स कडे, बट बूटस्ट्रॅप आयकॉन्स आपल्या फोल्डर मध्येच नाहीये. मग तर इन्स्टॉल करावं लागेल किंवा ऑनलाईन लिंक करावं लागेल. जसं आपण इमेज आहे आपण ऑनलाईन पण लिंक करू शकतो, तर नसेल तर आपण फोल्डर मध्ये ती सेव्ह करून तशी पण लिंक करू शकतो. मग आता ऑनलाईन करायचे पण घ्यायचंय कुठून ते? मग सगळ्यात अगोदर आयकॉन्स बघण्या अगोदर आपण ते डाउनलोड कसं करायचं ते बघूया. ते डाउनलोड म्हणजे लिंक घ्यायची इकडून. ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट ओपन करतात, वेबसाईट ओपन केल्यानंतर ही आता वेबसाईट ओपन केली. वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा व्हर्जन, न्यू जे व्हर्जन आहे 5.3.8 हे व्हर्जन आहे. मग आता या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन आहे. त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फाईल्स दिसणार, भरपूर साऱ्या फाईल्स. मग या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकता. जर डाउनलोड करायच्या नसतील तर या ठिकाणून तुम्ही कॉपी पण करू शकता. ठीक आहे. मग आता या ठिकाणून कॉपी करायला ऑप्शन आहे आपल्याकडे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी फाईल दिसत आहे. या ठिकाणून तुम्ही कॉपी करू शकता ज्या फाईल पाहिजे त्या. मग आता या ठिकाणी 2 फाईल्स आहे. मग आपल्याला सगळ्यात अगोदर फाईल्स बघायची आहे CSS साठी. या ठिकाणी बघा राईट केलं होतं आपण. कोणती फाईल पाहिजे आपल्याला? CSS आणि आयकॉन्स. जावास्क्रिप्ट आणि जेक्वेरी हे जे काय असतील हे कंपल्सरी नाहीये. जर कोड किंवा रिक्वायरमेंट असेल तर यूज करायचंय. बट तुम्ही डाउनलोड करताय तर मग सगळं डाउनलोड करून ठेवू शकता. सगळ्यात अगोदर CSS आहे, नंतर आयकॉन्स आहे. मग या ठिकाणी बघा लिंक आहे. लिंक या ठिकाणी लिंक दिसते. लिंक मध्ये href डायरेक्ट कॉपी करतो आणि आपल्या फोल्डरला पेस्ट करतो आपल्या प्रोग्राममध्ये. इथून कॉपी केलंय. ठीक आहे, इथून कॉपी केलंय, यामध्ये पेस्ट करतोय. आता यामध्ये पेस्ट केलं. भरपूर मोठी झाली थोडी लिंक. आता या ठिकाणी पेस्ट केल्यानंतर थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला एक एक पार्ट दिसेल त्या ठिकाणी. आयकॉनची गरज नाही. आयकॉन
अजून पण होणार नाही, आयकॉनचं नाहीच आहे, फक्त CSS साठी आहे. आयकॉन अजून पण दिसणार नाही तुम्हाला याला रन केलं तर. आयकॉन्स अजून पण दिसणार नाही, कारण की त्यासाठी आयकॉन्सची लिंक पण लागेल किंवा फाईल पण लागेल. आता या ठिकाणी बघा, जर फर्स्ट आहे, फर्स्ट मध्ये झूम करतो. href HTTPS म्हणजे ऑनलाईनचा पाथ आहे. जसं आपण एखादं पेज जर असेल तर सिंपल डायरेक्ट HTML किंवा Amazon.html, style.html असा पाथ सेट करतो लिंकमध्ये. जर नसेल, ऑनलाईन असेल, तर आपण त्या ठिकाणी HTTPS नंतर :/, नंतर google.com असं देतो. मग आता ही फाईल आहे. या ठिकाणी बघा cdn.jsdeliver बाकीचा हा त्याचा पाथ आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा Bootstrap @5.3.8. मग आता हे 5.3.8 का? ते 5.3.8 आहे ना, ही करंट व्हर्जन आहे. जे करंट व्हर्जन आहे ना सध्या, ते आता दाखवतात. आणि जे आता टी-वायला आहे, त्यांनी PHPचं एकदा बघा. PHPचं तुमचं लॅब बुक जे असेल ते बघा. त्या ठिकाणी 5.3.8 दिसणार नाही. इव्हन 5 पण दिसणार नाहीये. एक तर 3.4, 4.3 असं काहीतरी असेल. त्यानंतर आहे डिस्ट. आता ते डिस्ट फाईल आहे ना, आता या ठिकाणी जर इन्स्टॉल केलं तर नोड मॉड्यूल पण असेल. इन्स्टॉल केलं तर आता इन्स्टॉल नाही केलं, आपण ऑनलाईन पाथ घेतलाय ना. आता हे डिस्ट एक फोल्डर आहे. डिस्टचा मिनिंग होतो डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन मीन्स ते प्रोडक्शन बेसला यूज केलं जातं. आता प्रोडक्शन बेस म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट बनवता, त्या प्रोजेक्टमध्ये भरपूर सारे पार्ट येतात. फ्रंट एंड असेल, बॅक एंड असेल, डेटाबेस असेल, मग ते डेटाबेस कनेक्टिव्हिटी असेल, हे सगळे पार्ट त्या ठिकाणी येतात. हे सगळे पार्ट कंप्लीट झाल्यानंतर मग तुमचा प्रोजेक्ट टेस्टिंग नंतर प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शनला जातो. सगळं तुम्ही कोड चेक केल्यानंतर प्रोडक्शन म्हणजे फायनल स्टेज असते प्रोजेक्टची. जर कोणी रिलेटिव्ह इंडस्ट्री लेवलला वर्क करत असेल किंवा म्हणत असेल प्रोडक्शन आहे, किंवा एखाद्या त्यावेळेस तुम्ही जर ऐकलं त्याच्याकडून की प्रोडक्शनचा इश्यू आहे, आणि प्रोडक्शनचा इश्यू म्हणजे थोडा हाय लेवलचा इश्यू असतो, तो सॉल्व्ह करण्यासाठी पण भरपूर सारा टाइम लागतो. म्हणजे प्रोजेक्टची लास्ट स्टेज असते प्रोडक्शन. ते असतं डिस्ट फाईलमध्ये किंवा डिस्ट प्रोडक्ट जो फोल्डर आहे त्यामध्ये. त्यानंतर आहे CSS फाईल, त्यानंतर आहे bootstrap.min.css. आणि तुम्हाला सांगितलं होतं की काय, मेन फाईल यूज नाही करायची. मेन म्हणजे कोणती? मिनिफिकेशन, म्हणजे प्रोजेक्टचा लास्ट स्टेज असणार आहे मिनिफिकेशन. मग आता मेन या ठिकाणी काय यूज केली, कारण की वेबसाईट आपली ऑनलाईनची वेबसाईट आहे, गेट बुटस्ट्रॅप, आणि वेबसाईट कंप्लीट आहे. असं आहे का या वेबसाईटमध्ये काहीतरी रिमेनिंग पार्ट आहे? नाही. ही वेबसाईट काय झाली आहे? कंप्लीट झाली आहे. आणि कंप्लीट झाली म्हणल्यावर त्यांनी सगळा कोड कशामध्ये दिलाय? मिनिफिकेशन फाईलमध्ये दिलाय. म्हणजे कोड रिड्यूस करून दिलाय त्यामध्ये. ही फर्स्ट फाईल आहे CSS साठी. त्यानंतर बाकीचं रिलेशन, स्टाईल शीट, इंटेग्रिटी, हे नंतर क्रॉस ओरिजिन, हे ऍडव्हान्स लेवलचे ऍट्रिब्यूट आहे, ज्यावेळेस HTML मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. त्यानंतर पुढे पण सेम तेच आहे. Bootstrap @5.3.8 डिस्ट फाईल आहे, JS आहे, Bootstrap bundle.min.js आहे. या दोन फाईल सोबत आहे. ही सेकंड नाही घेतली तरी चालेल, पाहिजे असेल तर याला रिमूव्ह करूया. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आणि चेंज काय होणार ते बघायचं आपल्याला. आता हा कोड आल्यानंतर मी या ठिकाणी काहीतरी राईट करतो पॅरेग्राफ मध्ये. EPL क्लास शेवगाव असं राईट केलं, आणि हा फाईल सध्या काढून 2 मिनिटं फक्त रिमूव्ह करतोय. रिमूव्ह केले फाईल आणि याला रन करतोय. सिंपल आपला जसा पॅरेग्राफ आहे तसा शेव झालाय, EPL क्लास शेवगाव. ठीक आहे. आता मी त्या फाईल इम्प्लिमेंट करतो या ठिकाणी आणि त्याला रन केलंय. चेंज झालाय फॉन्ट मध्ये. जो फॉन्ट आहे तो फॉन्ट बघा चेंज झालाय. हा फॉन्ट चेंज झालेला आहे सध्या. कारण की का, एक नोट राईट केली आपण या ठिकाणी बघा. बाय डिफॉल्ट बुटस्ट्रॅप युजेस रोबोटो फॉन्ट. मी काही चेंज केलाय का या ठिकाणी? काही राईट केलंय का पॅराग्राफ मध्ये? स्टाईल, इफेक्ट्स असं काही राईट केलंय का? नाही. फक्त ऍड काय केलंय किंवा लिंक काय केलंय, बुटस्ट्रॅपच्या ज्या फाईल्स आहेत त्या आपण या ठिकाणी काय केलंय, फक्त लिंक केलंय. फक्त फाईल लिंक केल्याने एवढा चेंजेस झालाय. म्हणजे जे सिंपल नेम आहे ना त्यामध्ये पण चेंज झालंय. सिंपल जे नेम आहे त्यामध्ये. सिंपल एक्झाम्पल, एकदम नॉर्मल एक्झाम्पल आहे, ते पण टाकून ठेवतो नोटमध्ये म्हणजे लक्षात राहील.
त्याला नेम पण सिंपल एक्झाम्पल असं देतो. ठीक आहे. हा, मग आता या ठिकाणी हे झालं सिंपल एक्झाम्पल, म्हणजे तो फॉन्ट बाय डिफॉल्ट कसा चेंज होतो आपण हे बघितलंय. आता या ठिकाणी आपण एक स्टार्टिंगला लेक्चर स्टार्ट होण्याच्या अगोदर बघितलं होतं काय, बटन. सिंपल जर बटन यूज केले तर मग त्याला बॅकग्राऊंड कलर द्यावा लागतो. बटन कशा रिलेटेड आहे ते जर सांगायचं असेल तर मग तसे इफेक्ट्स अप्लाय करावे लागतात त्या ठिकाणी. मग आता या ठिकाणी एक बटन आहे, त्याचे जे क्लासेस आहे, त्यांच्या ज्या स्टाईल्स आहे, व्हॅल्यूज आहे, ऍट्रिब्यूट्स आहे, या ठिकाणी बुस्टरॅप स्वतः प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कलर चेंज करण्याची गरज पडणार नाही. फॉर एक्झाम्पल एक बटन या ठिकाणी राईट करतो. बटन, ठीक आहे. या बटन मध्ये टाईप सिलेक्ट करतो आपण, टाईप इक्वल टू बटनच घेऊया. इथपर्यंत आपण इथं बघितलेलं आहे अगोदर पण. हा, मग आता यामध्ये चेंज काय करायचा आहे तो बघा. क्लास घ्यायचा आहे. बुस्टरॅप प्रीडिफाईन क्लासेस प्रोव्हाइड करतो. मिलियन्स मध्ये क्लासेस आहे कशामध्ये, बुस्टरॅप मध्ये इम्प्लिमेंट केलेली. ते फक्त आपल्याला यूज करायचे असतात. मग या ठिकाणी क्लास राईट करतो. मग आता क्लास मध्ये सिंपल BTN म्हणजे बटन, हे सिंपल बटन आहे. मग त्या सिंपल बटनला तुम्ही बेसिक बटन पण बोलू शकता. हे बेसिक म्हणजे सिंपल एकदम नॉर्मल बटन आहे. नॉर्मल बटन या ठिकाणी तुम्हाला शो होईल, दिसतंय एकदम नॉर्मल बटन आहे. हा, त्याला साईडने बघा बॉर्डर आली आहे. हा, जे इफेक्ट्स आहे, बेसिक जसं सिंपल बेसिक बटन असतं ना तसं सिंपल बेसिक बटन झालंय, शो झालंय या ठिकाणी. या ठिकाणी आपण कोणते ऍट्रिब्यूट्स यूज केले नाही ना, इफेक्ट्स यूज केलाय. त्यानंतर आता बघायचंय यापेक्षा नॉर्मल कलर चेंज बटन बघायचंय. त्याचा कलर चेंज असणार, त्याच्या साईज नॉर्मल चेंज असणार. साईज म्हणजे या साईज मध्ये येणार. तुम्हाला साईज पाहिजे असेल तर तुम्ही नंतर चेंज पण करू शकता. आता या ठिकाणी आपण 4-5 बटन घेऊया. टाईप इक्वल टू बटन, त्यानंतर क्लास, ज्या टाईपचं बटन पाहिजे तो क्लास या ठिकाणी राईट करायचा आहे. मग या ठिकाणी आता राईट करतो BTN. हा, या व्हॅल्यूज आहे प्रीडिफाईन, या व्हॅल्यूज आहे प्रीडिफाईन BTN हायफन प्रायमरी. आलं या ठिकाणी बघा. आता हे घेतल्यानंतर जो फर्स्ट बेसिक आहे म्हणजे प्रायमरी आहे ना, याला नेम पण प्रायमरी देऊया. ठीक आहे. आता फर्स्ट आणि सेकंड बटन मध्ये चेंज असणार आहे बघा. प्रायमरी बटन कलर दिलाय का आपण. हा, या ठिकाणी ज्यावेळेस मी स्क्रोल करतोय त्या ठिकाणी इफेक्ट जो कलर आहे तो अजून लाईट होतोय. या ठिकाणी बघा साईडला गेलोय, आता थोडासा डार्क दिसतोय. त्यावर ज्यावेळेस आपण कर्सर घेऊन जातोय तो कलर थोडासा लाईट होतोय. आपण ना कलर दिलाय ना त्याला साईज दिली आहे, तरी ते झालंय अप्लाय. कारण की का, बुस्टरॅप स्वतः ते क्लासेस प्रोव्हाइड करतो. त्यामधील व्हॅल्यूज, त्यामधील प्रॉपर्टीज, त्यामधील ऍट्रिब्यूट्स हा बुस्टरॅप स्वतः प्रोव्हाइड करतो त्या ठिकाणी. मग अजून बटन राईट करू या ठिकाणी. बटन टाईप बटन, त्यानंतर क्लास BTN सेकंडरी, त्याला नेम पण सेकंडरी देऊया. आता याचा कलर चेंज असणार. कलर बघा, सेकंडरी बटन आता जे बेसिक आहे, प्रायमरी आहे आणि सेकंडरी आहे, याचा कलर एकदम लाईट मध्ये आलाय. लाईट मध्ये, व्हाईट पण नाही. कलर बघा एकदम लाईट मध्ये कलर आलाय त्याचा सेकंडरी बटनचा. जर पाहिजे असेल तर आपण थोडस न्यू लाईनला पण घेऊया त्यांना. त्या ठिकाणी बट ते न्यू लाईनला मिक्स होत आहे, त्यांना परत थोडीशी हाईट विड्थ द्यावा लागेल. एकाच लाईनला ठेवूया. बटन टाईप बटन, त्यानंतर क्लास BTN फॉर एक्झाम्पल
घेऊया इन्फॉर्मेशन किंवा सिंपल इन्फो आणि नेम देऊया त्याला इन्फॉर्मेशन. म्हणजे इन्फॉर्मेशन जर एखादं वेब पेज बनवलंय तुम्ही आणि वेब पेज बनवल्यानंतर त्या रिलेटेड आता फॉर एक्झाम्पल एखादं वेब पेज आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नॉर्मल एखादं इमेज दिसते आणि इमेज खाली काहीतरी नॉर्मल 2 लाईन मध्ये डिस्क्रिप्शन दिसतंय. तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे त्या इमेज रिलेटेड, मग त्या ठिकाणी तुम्ही बटन द्यायचं आणि त्या बटनला नेम काय द्यायचं, इन्फॉर्मेशन. हा, मग त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन नेम दिल्यानंतर त्या बटनचा कलर हा असा असणार आहे बघा, हा कलर असणार आहे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर. म्हणजे यावर क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशनचे पेज या ठिकाणी लिंक करायचंय, म्हणजे आपला कंपायलर किंवा आपण त्या ब्राउझरच्या त्या पेजला जाऊया किंवा व्हिजिट करूया इन्फॉर्मेशन असेल तर. त्यानंतर अजून बटन घेऊया टाईप बटन क्लास बीटीएन हायफन सक्सेस. त्यानंतर 2-3 बटन घेऊया आता एकत्रच आणि सोबत बघूया त्यांना. बटन टाईप बटन क्लास बीटीएन ऑर्निंग टाईप बटन क्लास बीटीएन डेंजर. म्हणजे डेंजर साठी जो कलर आहे, वॉर्निंग साठी जो कलर आहे तो या ठिकाणी शो होणार आहे. रेड असेल, ऑरेंज मध्ये असेल थोडासा. डेंजर झालंय आता या ठिकाणी बघा दिसतंय वॉर्निंग. म्हणजे वॉर्निंग म्हणजे थोडस ज्यावेळेस तुम्ही वॉर्निंग आहे, सक्सेस आहे या ठिकाणी बघा ग्रीन मध्ये आलंय, थोडस ग्रीन पण नाही, थोडस लाईट ग्रीन मध्ये आहे. वॉर्निंग पण बघा रेड, जे डेंजर आहे ना ते थोडं रेड मध्ये आलंय, लाईट रेड मध्ये. जर तुम्ही कुठे गेला, जर डेंजर असा एरिया काही असेल तर त्या ठिकाणी रेड कलर मध्ये काहीतरी शो केलं जातं. हा, मग हे बटन बघा, जर हे बटन असे सिंपल वे मध्ये आहे, हा बटन आपण ना कलर प्रोव्हाइड केले, ना त्यांना काहीतरी बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केला, ना टेक्स्ट कलर प्रोव्हाइड केला. ॲटो काय झालाय, आपण ज्यावेळेस बुस्ट्रॅप यूज केले ते ॲटो कलर त्या ठिकाणी त्यांनी ऍक्सेस केले आहे. सिंपल अजून एखादं डार्क बटन पाहिजे तुम्हाला फक्त डार्क मध्ये, तसं पण घेऊ शकता. जस्ट 1 मिनिट गाईज. सॉरी गाईज. हा, डार्क पाहिजे असेल तर बटन टाईप बटन बटन बटन, त्यानंतर क्लास बीटीएन डार्क. आता या ठिकाणी डार्क नाही, या ठिकाणी बघा डार्क, डेंजर, आउटलाईन डार्क. अजून तुम्ही जसं बटन भरपूर सारे आहे या ठिकाणी. एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण फक्त 4-5 बटन घेऊन बघतोय. डार्क बघा, डार्क मध्ये बटन आलंय. मग आता जी बटनची साईज आहे ना, ही जसं तुम्ही टेक्स्ट त्या ठिकाणी इंटर करणार आहे,
या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी असं डार्क असं नेम राईट करतोय बघा, असं 3 नेम राईट केले. आता या ठिकाणी बघा, हा बटनची साईज काय झाली, ऑटो चेंज झाली आहे. जेवढं टेक्स्ट आहे तशी साईज चेंज झाली. फर्स्ट बटनची साईज बघा, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, जेवढं टेक्स्ट आहे त्या रिक्वायरमेंट नुसार त्याने स्वतःला ऍडजस्ट केला आहे. डार्कची गरज नाही, सिंपल डार्क ठेवूया. हा आता एका लाईन मध्ये बघा आपलं किती मोठे काम होत आहे. हा हेच फक्त मी आता ही लाईन काढून घेतोय, या लाईनची पण गरज नाही. सगळ्यात लास्ट ही स्क्रिप्ट नाही लागत आहे. बघा सेम तेच आहे. हा बट आता जो मेन फाईल आहे आपली कोणती, bootstrap.css, हे सीएसएस ने इफेक्ट्स अप्लाय केले जातात ना, क्लास कोड आहे सीएसएस मध्ये आहे. ज्यावेळेस ही फाईल मी काढून घेतोय त्यावेळेस बटन हे नॉर्मल बिहेवियर करणार आहे, त्यांचं बिहेवियर हे नॉर्मल असणार आहे. जसं सिंपल बटन घेतो आपण HTML मध्ये तसे सेम बघा, सिंपल बटन ना त्यांना कलर आले ना काही, सिंपल आपण जसं HTML मध्ये बटन घेतलाय, बटनला टाईप घेतलाय आपण या ठिकाणी, त्यामुळे ते बटन सारखे बिहेवियर करताय. बट ना त्या ठिकाणी त्यांना कलर आले ना काही चेंजेस झाले त्या ठिकाणी. असं या ठिकाणी आपण कुठे कलर राईट केला होता का, प्रायमरीला हा कलर पाहिजे, सेकंडरीला हा कलर पाहिजे, असं कुठे राईट केलं होतं का, वॉर्निंग साठी हा कलर, डेंजर साठी हा कलर नाही. बट त्यांनी ते घेतलंय कारण की हे प्रीडिफाईन क्लास त्या ठिकाणी डिफाईन आहे यामध्ये, कोणत्या फाईलमध्ये, bootstrap.css. बट आता ती मिनिफिकेशन फाईल आहे, त्यामध्ये भरपूर सारा कंटेंट आहे. ठीक आहे, बुस्ट्रॅप थोडा हेच यूज बघायचा आहे आपल्याला, हे नोट्स मध्ये अपलोड करून ठेवतो. सिंपल कालचं जे आपण एक्झाम्पल आयकॉन्स बघितले होते ते आयकॉन्स पण घेऊया आणि नंतर लेक्चर स्टॉप करूया. जस्ट 1 मिनिट. आता अजून पण या ठिकाणी मी आयकॉन जर राईट केले, आता एक फाईल तर आहे या ठिकाणी, बट मी अजून पण या ठिकाणी जर आयकॉन राईट केले, हे काढून घेतोय, हे काढून घेतोय आणि सिंपल अजून पण त्या ठिकाणी जर आयकॉन राईट केले तरी ते रन होणार नाहीये, पाहिजे तसं बिहेवियर त्या ठिकाणी नसणार आहे त्यांचं. आयकॉन्स पण तिथूनच घ्यायचे. फॉर एक्झाम्पल हा 2 आयकॉन आहे, 2 आयकॉनचा कोड हा आहे. कॉपी केलाय, कॉपी केल्यानंतर या ठिकाणी त्याला पेस्ट करतोय, पेस्ट केल्यानंतर त्याला रन करतोय, बट ते रन होणार आहे, बट ते शो होणार नाहीये. झाले का शो? नाही, शो झालेलं नाहीये. का? कारण की त्या ठिकाणी आपण या ठिकाणी कुठे दिसतंय का तुम्हाला, आयकॉनची फाईल दिसते कुठे तुम्हाला, घेतलेली आयकॉनची फाईल आपण अजून घेतलेली नाहीये. जोपर्यंत आपण या ठिकाणी आयकॉनची फाईल इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत ते आपल्याला शो केलं जाणार नाहीये. मग आपल्याला त्यासाठी काय पाहिजे, आयकॉनची फाईल पाहिजे. बट ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम या ठिकाणी बघितलं होतं त्या ठिकाणी आयकॉनची फाईलच नव्हती. ज्या ठिकाणी आपण डाउनलोड केलं या ठिकाणी बघा बंडल फाईल आहे, bootstrap min.cs आहे, min.js आहे, min.js आहे, min.js आहे. या ठिकाणी आयकॉनची फाईल नाहीये. आता मग आता काय करायचंय, तरी पाहिजे असेल तर मग काय करायचंय, आयकॉन्स मध्ये जायचंय, आयकॉन्स वर क्लिक करायचंय. आयकॉन्स वर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी भरपूर सारे आयकॉन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ज्यावेळेस तुम्ही आयकॉनच्या सगळ्यात लास्टला जाणार, भरपूर सारे हजारो मध्ये आयकॉन्स या ठिकाणी प्रेझेंट आहे. सगळ्यात लास्टला गेल्यानंतर जस्ट 1 मिनिट, या ठिकाणी तुम्हाला एक फाईल दिसेल bootstrap.icon.min.css, ही कॉपी करायची. ठीक आहे, आणि ती या ठिकाणी पेस्ट करायची. आली आयकॉनची फाईल. मग आता याला रन करूया. आलाय, तो हा आयकॉन आलाय, दिसतो या ठिकाणी. मग आता या ठिकाणून आपण कोणताही आयकॉन घेतला, या ठिकाणी जेवढे आयकॉन दिसत आहे ना, आता युट्यूब असेल, मग युट्यूब साठी काय, bi.youtube. मग आता ज्या आयकॉनचं काय नेम आहे हे जर माहित नसेल, डायरेक्ट आयकॉनवर क्लिक करायचंय आणि ते आयकॉन त्या ठिकाणून घ्यायचंय.
आता युट्यूबचा आयकॉन त्या ठिकाणी तुम्हाला शो होईल. या ठिकाणी बघा युट्यूब. एखादा दुसरा पाहिजे तुम्हाला तर तो पण घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल लागतोय वायफाय साठी. आता वायफाय साठी काय सिंपल थेम क्लास. प्रत्येक कॉपी करण्याची गरज नाहीये. मग आयकॉनचं नेम काय वायफाय आहे ना, मग या ठिकाणी सिंपल राईट करायचं. सेम अगोदर जसं राईट केलंय ना तसंच. क्लास इक्वल BI हायफन वायफाय. आले वायफायचं इमोजी. त्यानंतर या ठिकाणी अजून तुम्हाला जे पाहिजे असेल ते. तर इथे क्लास, या क्लासच्या प्रॉपर्टीज व्हॅल्यूज या सगळ्या बुटस्ट्रॅप डॉट आयकॉन यामध्ये डिफाईन आहे. ठीक आहे. BI स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर फिल पाहिजे. या ठिकाणी भरपूर सारे आयकॉन्स आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे आयकॉन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, पाहिजे तेवढे. एखाद्याला म्युझिकचा पाहिजे असेल या ठिकाणी बघा आलाय. जे ऍपल आहे किंवा मॅकबुक आहे ज्यावर जसं म्युझिकचा आयकॉन आहे तसा सेम आयकॉन या ठिकाणी प्रेझेंट झालाय. अजून एखादा पाहिजे एखाद्याला क्लास BI एक्झाम्पल 2 नाही पाहिजे आपल्याला. हे व्हॅल्यूज आहे 5, 7, 8. अलाराम आलाय. म्हणजे असे पाहिजे तेवढे पण तुम्ही हजारो लाखो मध्ये त्या ठिकाणी. आता जर एखादी वेबसाईट तुम्ही ओपन केली, आता ही वेबसाईट आहे. या ठिकाणी बघा ट्विटर दिसतंय. या ठिकाणी ट्विटरचा आयकॉन आहे. या ठिकाणी बघा ब्राईटनेस साठी आहे. मग आता जे आयकॉन्स आहे हे आयकॉन साठी व्हॅल्यूज आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणून पण घेऊ शकता. नसेल जसं आता युट्यूबचा घेतलाय त्या ठिकाणी ट्विटर दाखवत होत्या तसा युट्यूबचा घेतलाय. युट्यूब साठी या ठिकाणी आहे. मग तुम्ही पाहिजे तसे आयकॉन्स या ठिकाणून घेऊ शकता. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल ते सगळे आयकॉन्स या ठिकाणी प्रेझेंट आहे. जेवढे स्क्रोल करूया तेवढे आयकॉन्स या ठिकाणी. कॉलिंगचा आहे, टेलिग्रामचा आहे. आता मग टेलिग्राम पाहिजे मला किंवा टेलिग्रामसाठी आयकॉन पाहिजे. प्रत्येक वेबसाईटला सगळ्यात लास्टला दिसतं ना जर एखादी वेबसाईट बनवली तुम्ही. मग आता टेलिग्रामचा आयकॉन पाहिजे तर या ठिकाणी काय करणार तर सिंपल मी फक्त आय मध्येच नाही तुम्ही पॅराग्राफ मध्ये घ्या. तुम्हाला कशामध्ये घ्यायचं तो एलिमेंट घेऊ शकता. क्लास BI टेलिग्राम. सॉरी काही राहिले का स्पेलिंग. जस्ट 1 मिनिट. क्लासचा यस राहिलाय. ओके आला टेलिग्राम. ओके. म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढे आयकॉन्स या ठिकाणी घेऊ शकता जशी रिक्वायरमेंट असेल तसे. प्रत्येक वेबसाईटला दिसते. मग असा आयकॉन जर तुम्हाला HTML CSS थ्रू तयार करायचा आहे भरपूर वेळ लागणार. बॅकग्राऊंड कलर चेंज करावा लागणार, आतमध्ये काय ते बघावं लागणार, सर्कल आहे की काय आहे. मग त्याची व्हॅल्यूज त्याची साईज ही तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागणार. बट हे बुटस्ट्रॅपने तुमचं काम इझी केलं आहे. हे सेम टेलेरिक मध्ये पण आहे पण टेलेरिक मध्ये हाय लेवल नाही किंवा हाय स्टँडर्ड नाही. यापेक्षा थर्ड पार्टी आहे तरी पण काय बोलतोय थर्ड पार्टी आहे तरी पण. आणि सगळ्यात महत्वाचं कोणाला डाऊट नसेल पडलं बट मी सांगतो तरी पण. या ठिकाणी बघा व्हर्जन कोणता आहे 1.13.1 कशासाठी आयकॉनसाठी. आणि कालच्या लेक्चरमध्ये इथे नोट्स राईट करताना सांगितलं होतं. इथे आयकॉन्स कुठे राईट केलं होतं का नाही. आयकॉनचं फक्त सॉरी वेबसाईट मध्ये सांगत होतो तुम्हाला. ज्यावेळेस आयकॉन्स सांगत होतो की आयकॉनसाठी आपल्याला बुटस्ट्रॅप डॉट आयकॉन्स असं काहीतरी लागतंय. आयकॉन्स हे अगोदरचे जे स्टार्टिंगचे व्हर्जन होते त्यामध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. जे मिडलचे व्हर्जन होते त्यामध्ये ते त्यांनी रिमूव्ह केलं होतं. आणि आता न्यू व्हर्जन मध्ये ते परत त्यांनी लॉन्च केलंय किंवा इंट्रोड्यूस केलंय त्यांनी. त्यामुळे इथे व्हर्जन कोणतं घेतलंय बघा आयकॉनसाठी. आणि बाकीच्यासाठी व्हर्जन कोणतं आहे बघा 5.3.8. हा डिफरन्स आहे प्रत्येक कन्सेप्ट मध्ये. ज्यावेळेस प्रत्येक न्यू कन्सेप्ट ज्यावेळेस इंट्रोड्यूस केली जाते त्या इंट्रोड्यूस करण्यामागे मागची कन्सेप्ट जी आहे त्यामध्ये टोटल कन्सेप्ट चेंज होते असं नाही. जसं फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज आहे.
किंवा जावा आहे. आता जावाचं 25 व्हर्जन चालू आहे. मग जावामध्ये 25 व्हर्जनमध्ये जर किंवा 24 व्हर्जनमध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट याचं काम आहे की डेटा प्रिंट करायचे, डेटा घ्यायचा नाहीये. जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी स्कॅनर यूज करावं लागतं. मग आता स्कॅनर यूज करावं लागतंय. मग असं 25 व्हर्जनमध्ये किंवा 26 व्हर्जनमध्ये असं नाही होणार. मग स्कॅनर डेटा प्रिंट करणार आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट हा डेटा स्कॅन करणार. हे असं होणार नाहीये. नॉर्मल चेंज केले जातात. मग आता या ठिकाणी 1.3 13.1चा आहे ना, मग त्या ठिकाणी जे काही थोडेफार ड्रॉबॅक्स असतील ते कव्हर करून तेच व्हर्जन त्यांनी पुढे कंटिन्यू केलंय. ठीक आहे. हे एक्झाम्पल पण अपलोड करतो नोट्समध्ये. ही लिंक, ह्या लिंकमध्ये जर काही राहिलं तर तुमचं आउटपुट शो होणार नाही. लिंक घेताना एकदा चेक करायचंय. त्यामुळेच काल सांगितलं होतं की बाबांनो, कमीत कमी बाकीच्या 4-5 वेबसाईट सोडून द्या. तुम्हाला सांगितलं होतं रिएक्ट मटेरियल असेल, अँग्युलर मटेरियल असेल, टेलेरिक असेल, गेट बूटस्ट्रॅप असेल, बाकीचे सोडून द्या. फक्त गेट बूटस्ट्रॅप ही वेबसाईट एकदा चेक करा म्हणालो होतो. ते रिझन हेच होतं की तुम्ही या लिंक कशा असतात किंवा कोणत्या लिंक, किती आयकॉन आहे किंवा आयकॉनला काय नेम आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळालं असतं. ठीक आहे. हे प्रोग्राम, दोन्ही प्रोग्राम सगळ्यांचे पाहिजे मला. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाइम. चेंज असेल तर जसं सांगितलं जाईल.